अयोध्येत श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना होत असताना सोमवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सोलापुरातील सराफ बाजार राम भक्तांनी फुलून गेला होता। तरुण भक्तांनी चांदीचे श्रीराम कॉइन, धनुष्य खरेदी केले, तसेच काहींनी पादुकाही पाहिल्या। या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काही सराफांनी नाशिकहून चांदीची नाणी, धनुष्य आणि पादुका मागविल्या होत्या। अयोध्येत सोहळा सुरू असताना सोलापुरात सर्वसामान्यांनी भगवे झेंडे, टोप्या, शेले यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली। मात्र मध्यमवर्गीयांनी मात्र श्रीरामांची मुद्रा असलेले चांदीचे कॉइन खरेदीत उत्साह दाखवला। अनेकांनी सराफ पेठेत दारातच जय श्रीराम जयघोष करीत प्रवेश केला आणि कॉइन खरेदी केले। 10, 20, 50, 100 रुपयांमध्ये उपलब्ध झाले। मात्र 10-20 ग्रॅम वजनाच्या कॉइनची खरेदी सर्वाधिक झाली। 5 ते 8 इंच आकारातील या कॉइनवर एका बाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिकृती तर दुसऱ्या बाजूला श्रीराम मंदिराची प्रतिकृती होती। याचे दरही निश्चित केले गेले।